एकीकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा गॅस सिलेंडरसाठी अक्षरशः रांगा लागल्याचं पाहायला मिळते। सांगपाड्यामध्ये भर उन्हात गॅस सिलेंडरसाठी गर्दी वाढलेली आहे। बुकिंग झाली नसल्याचं सांगितल्यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय। गॅस तुटवड्याच्या भीतीने सिलेंडर खरेदीसाठी एकच गर्दी झालेली आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा। इस्रायलमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी भारतात सुद्धा होताना दिसतोय। ज्या गृहोपयोगी वस्तू असतील, तेल, त्यानंतर गॅस, यावर त्याचा परिणाम होतोय आणि त्यामुळे राज्यभरामध्ये एकूणच नागरिकांच्या सुद्धा गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांच्या रोजच्या आयुष्यात जो गॅस सिलेंडर वापरला जातोय त्यासाठी त्याचा तुटवडा आता निर्माण होईल की काय, आणि या भीतीमुळे सगळीकडेच आपण आता पाहतोय की नागरिकांच्या अशा रांगा लागलेल्या आहेत। आपण उभे आहोत सांपाडा येथील इंडियन ऑइल या गॅस एजन्सीच्या बाहेर, आणि त्या बाहेर आपल्याला दिसत असेल तर इथे नागरिकांच्या सकाळपासूनच रांगा लागलेल्या दिसत आहेत। आणि आता आपण याच नागरिकांशी काही संवाद साधणार आहोत की काय एकूणच परिस्थिती आहे। तर ताई, काय सांगाल की आता तुम्ही इथे गॅस सिलेंडरसाठी उभे आहात, तर सकाळपासून किती वाजल्यापासून तुम्ही इथे उभे आहात? सकाळी 9:30 वाजल्यापासून आम्ही इथे आलो आहोत। सेकंड टाइम माझे फादर इथे आलेत, त्याच्यामुळे मला रिटर्न यावं लागलं आहे। बुकिंग ते बोलतात की तुमचं बुकिंगच नाही झालंय, ह्याच्यावरती आम्हाला काय करायचं आता? सेकंड टाइम माझ्या पप्पांना किती वेळ झालं उभं केलं इथे त्या लोकांनी। तर तुमचं एकूणच काय म्हणणं आहे, एकूणच तुमची काय मागणी आहे की अशा परिस्थितीमध्ये सरकारकडून असेल किंवा इतर कोणाकडून असेल, तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे सरकारने ह्या गोष्टीवरती लक्ष द्यावं की एवढा प्रॉब्लेम होतोय सरकारला, तर त्यांनी थोडंफार तरी लक्ष द्यावं। सकाळपासून आम्ही 9 वाजल्यापासून इथं उभे आहोत अतिशय उन्हामध्ये। ज्या 4 दिवस बुकिंग करून सुद्धा आम्हाला वेळेवर गॅस भेटत नाही, म्हणजे मेसेज येत नाही, आणि शक्यतो गॅसचे भाव वाढल्यात, तेलाचे भाव वाढल्यात, त्यामुळं जरा लोक नाराज आहेत। कॅमेरामॅन रशीद इनामदार सह मी अदिती तरडे, पुढारी न्यूज।